श्रीगणेशाय नमः। सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसा राशिन्नाशति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समेत। नवरात्रात आता दसऱ्यापर्यंत आपण रोज देवीचं चरित्र वाचणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री देवे नमः। ओम श्री गणपते बुद्धिदायका सकल विद्यांच्या नायका। नमस्कार तुझैका करीती आरंभे सर्वही। त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान। करावया बलिबंधन वामन ध्याता झाला। सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान। पृथ्वी धरावया लागून शेष ध्यात्या झाला। महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती झाली पार्वती। मुक्ती कारणे निशिती सिद्धादिके ध्यायले। विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान। त्या तुझ साष्टांग नमन असो माझे श्रोधा। मज बुद्धी देव निरम्य तुवा वदवावे देवी महात्म्य तुझे। देवा गुणागम्य ब्रह्मादिक वर्णिती। कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मंगलमूर्तीचं स्तवन करायचं। त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे काम आहे। तो बुद्धीची देवता आहे आणि सर्व गणांचा अधिपती असल्यामुळे सर्व गण त्याच्या ताब्यात आहेत। गणाधिपतये नमः। सर्व गणांचा अधिपती येतो आणि त्यामुळे सर्व संकटापासून रक्षण करण्याचं कामही त्याचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपण हातामध्ये घेतलेलं कार्य, या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येता ते कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण मंगलमूर्तींचं स्तवन करतो। ही मंगलमूर्ती देवता सर्व विद्या प्रदान करणारी आहे। कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलमूर्तीचं स्तवन करायचं आहे। भगवान शिवशंकराने त्रिपुरासुराचा वध करतानाही हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंगलमूर्तीचं स्मरण केलं। त्रिपुराचे वधा लागुनी शिवे केले तुझे ध्यान। करावया बलिबंधन वामन ध्याता झाला। बलीला बंधन करण्याच्या आधी वामनाने सुद्धा तुझं स्मरण केलं। सृष्टी निर्माण करण्याच्या आधी त्या सृष्टी निर्माण कार्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत म्हणून ब्रह्मदेवाने तुझं स्मरण केलं। महिषासुर वधाच्या आधी देवीने तुझं स्मरण केलं। महिषासुराच्या वधाप्रती तुझं ध्याती झाली पार्वती। मुक्ती कारणे निशिती सिद्धादिके ध्यायले। नाना प्रकारचे सिद्ध आहेत, त्यांना मुक्ती प्राप्त व्हायची। त्याने सुद्धा आधी तुझं स्मरण केलं की आम्ही
यासाठी प्रयत्न करतो मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून. पण आमच्या या प्रयत्नामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता आमचं हे मुक्तीचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून सिद्ध चारण गण गंधर्व सर्व तुझं ध्यान करतात. विश्वाच्या जया लागुनी मदन तुझे करी ध्यान. मदन ही कामदेवता आहे. या मदनाने सुद्धा ह्या सगळ्या विश्वाला मोहित करण्यासाठी तुझं स्मरण केलंय. विश्वाच्या जया लागुनी मदन तुझे करी ध्यान. त्या तुझं साष्टांग नमन असो माझे सर्वदा. मज बुद्धी देऊनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य. देवा तुझे देवा गुणागम्य ब्रह्मादिक वर्णिती. देवा मला सद्बुद्धी दे. हे देवी महात्म्य माझ्याकडून उत्तम प्रकारे वदवून घे. आता यानंतर वंदन केलंय शारदेला म्हणजे सरस्वतीला. नमो शारदे ब्रह्मनंदिनी. शारदा कोण आहे? ब्रह्मदेवाची मुलगी आहे. नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी. प्रणवरूपिणी तुझ नमो. प्रणवाची तू देवता आहेस. बघा परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ही 4 वाणी ज्या आहेत त्या वाणीचं उगमस्थान तू आहेस. नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी. प्रणवरूपिणी तुझ नमो. ओंकार हा ध्वनी जिथून निर्माण होतो त्या प्रणवाचा त्या प्रणवाची तू जननी आहे. शब्द जे आहे ना त्या शब्दाची निर्मिती जिथून होते ती सरस्वतीपासून होते. म्हणून तिला प्रणवाची जननी म्हणजे ओंकार. ओंकारापासून सर्व निर्माण झालं. पण तो ओंकार जिच्यापासून निर्माण झाला तीही सरस्वती. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिथे देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकाराची निर्मितीच प्रणवाची निर्मिती तुझ्यापासून आहे. प्रणव रूपिणी तुझ नमो. तू मुकास करी वाचाळ पंगोश लंगविसे अचळ ऐसी तुझी कृपा सवळ महाविष्णू तुझ नमो. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानंदम माधवम. हे भगवान महाविष्णू तुला माझा नमस्कार असो. तुझ्यामुळे काय होतं? मूकं करोति वाचालं. मुकासुरा वाचस्पतीसारखा बोलायला लागतो. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. पांगळ्याला सुद्धा पर्वत चढून जाण्याची शक्ती तू देतोस. आपण पाहतो बद्रीनाथ केदारनाथला तुम्ही गेला तर तिथे पांगळी माणसं सुद्धा आलेली असतात. आपण गाडीवर घोड्यावरती असे जातो ते तसे रांगत रांगत वरती पर्वत चढतात. पंगुं लंघयते गिरिं यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. ऐसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो. ब्रह्ममुखी सरस्वती त्वा स्थापिली निश्चिती. तेव्हा ब्रह्मा वेदाप्रती उच्चारिता झाला. ज्यावेळेला भगवंताच्या नाभिकमलातनं ब्रह्मदेव निर्माण झाला त्यावेळेला ब्रह्मदेवाला आजूबाजूला काही दिसेना आणि आवाज आला की सृष्टी निर्माण कर. आता ब्रह्मदेवाला सृष्टी कशी निर्माण करायची काही कळेना. म्हणून भगवंतानी त्या सरस्वतीला ब्रह्मदेवाच्या मुखामध्ये स्थान दिलं. आणि त्यामुळे त्याच्या मुखातनं वेद बाहेर पडलेले आहे. ब्रह्ममुखी सरस्वती त्वा स्थापिली निश्चिती. तेव्हा ब्रह्मा वेदाप्रती उच्चारिता झाला. तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातनं वेद बाहेर पडले. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालासे निषेधी. तुझी पंचायतनाकृती तुझ लागे नमन असो. सूर्य असो शंकर असो शक्ती असो गणपती असो
हे सगळी रूप भगवान महाविष्णू तुझीच आहे. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालासी निश्चिते. तुझी पंचायतनाकृती तुझ लागे नमनसो. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकारिका पंचायतन भक्तानेक यासी नमन सर्वदा. ज्यांच्यापासून या विश्वाला ज्ञान प्राप्त झालं ते कोण आहे? पंचायतन आहे ते 5 जण आहेत. कोण आहेत? श्री दत्त. दत्तापासून ज्ञान कोणाला झालं? दत्तापासून ज्ञान झालं मच्छिंद्रनाथाला, मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथाला, गोरक्षनाथापासून गहिनीनाथाला. असं परंपरेने ज्ञानाची प्राप्ती झाली, जे ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आले. निवृत्तीनाथाने गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना बोध दिला, निवृत्तीनाथाने माऊलींना बोध दिला. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक दत्तापासून ज्ञान आहे. वशिष्ठ ऋषींनी ज्ञान दिलंय कुणाला? रामाला. तेव्हा वशिष्ठ ऋषींपासूनचं ज्ञान, त्यामुळे हे आपल्या जगाला कळलं की त्या ज्ञानाची महती. म्हणून दत्तापासून ज्ञान आहे, तसं वशिष्ठ ऋषींपासून ज्ञान आहे. वशिष्ठ ऋषींनी बृहत वासिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये 36,000 श्लोक आहेत. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक. वाल्मिकाने तर शतकोटी ग्रंथ लिहिला. रामजन्माच्या आधी रामकथा लिहिली आहे. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास. व्यास महर्षी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण शब्दबद्ध करण्याचं काम कोणाकडे? व्यासांकडे. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद. नारदापासून ज्ञान आहे, कारण ब्रह्मदेवाने नारदांना ज्ञान सांगितलं, नारदाने व्यासांना ज्ञान दिलं आणि व्यासाने शुक महर्षींना दिलं. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक. शुक महर्षीने भागवत कथा सांगितली आणि मग ते सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचलं. पंचायतन भक्त अनेक यासे नमन सर्वदा. ही 5 नावं तुम्हाला एक महत्वाची म्हणून सांगितली, पण असे असंख्य आहेत ज्याच्यापासून परंपरेने ज्ञान पुढे मिळत गेलं. असो जिचा हा ग्रंथ जिचा हा ग्रंथ हा जाण त्या देवीचे करून नमन करीत असे ग्रंथारंभ प्रेमय भावे प्रेम भावे करून. आणि जिचं आपल्याला चरित्र वर्णन करायचं आहे ती आदिमाया, तिला माझं वंदन असो. श्रोतेयासी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होणे सादर न्यूनते पूर्ण करावे. आणि श्रोत्याला वंदन केले, कारण वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोते विना. श्रोते नसतील तर वक्त्याला काय किंमत? कथा केव्हा सांगितली जाते? ऐकणारा कोणी असेल तर सांगितली जाते. म्हणून असं म्हटलंय, तुम्ही श्रोते भगवन मूर्ती. तुम्ही भगवंताच्या मूर्ती आहात, पण तुमच्याकडे ज्ञान असून सुद्धा तुम्ही हे सगळं भक्तिपूर्वक श्रवण करतायत. म्हणजे तुम्हाला माहीत नाही असं जगात काहीच नाही. श्रोते ज्ञानी असतात. म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, आणि ज्ञान असून सुद्धा एखादा नवीन मनुष्य कोणी कथा सांगायला आला तर ते सुद्धा तुम्ही भक्तिपूर्वक श्रवण करता. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. श्रोतेयासी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होणे सादर न्यूनते पूर्ण करावे. श्रोत्यांनी लक्षपूर्वक कथा ऐकावी. काही माझ्याकडनं चुकलं तर ते माफ करावं, अपराध पोटात घालावे. श्रोतेयासी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होणे सादर न्यूनते पूर्ण करावे. द्वापारे नेमिषारण्ये जाण सुत सांगे शौनका लागून सहस्रवर्षे सत्करुणे ऋषी सर्वही ऐकते. द्वापार युगामध्ये नैमिषारण्यामध्ये ही कथा सुताने शौनकांना सांगितली. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून अधिव्याधीने व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसवला एकावया. वाटेमध्ये काही अडचणी येऊ नयेत म्हणून मूर्तिमंत काळाला श्रोता म्हणून तिथं बसवलं. इथनं उठायचं नाही कथा संपेतोपर्यंत. त्यामुळे मृत्यूदेवता सुद्धा तिथं कथा ऐकायला येऊन बसलेली आहे. कथा होई तोपर्यंत कुणाला त्रास द्यायचा नाही. म्हणून काय केले पहा, तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून अधिव्याधीने न व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसविला ऐकावया. ऋग्यजु सामा थर्वण या चहुवेदांचे तात्पर्य जाण त्यांचे ठाई परमनिपुण शौनकाधिक सर्वही.
शौनकाद ऋषी श्रोते म्हणून बसलेले आहेत. सुतकथा सांगताय, पण श्रोते कसे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचं ज्ञान असणारे श्रोते समोर कथा ऐकायला बसलेले आहेत. ऋग, यजु, सामा, अथर्वण या चहुवेदांचे तात्पर्य जाण, त्यांचे ठाई परम निपुण शौनकादिक सर्वही. आयुर्वेद, धनुर्वेद, ज्योतिर्वेद, गंधर्ववेद हे चारही उपवेद प्रसिद्ध, यांचे जाणते सर्वही. ज्याप्रमाणे आपल्याला 4 वेद माहीत आहेत, तसे 4 उपवेद पण आहेत. 4 वेद आपल्याला माहिती आहेत की नाही? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद सर्वांना माहिती आहेत. पण त्याचे असणारे 4 उपवेद कोणते आहेत? आयुर्वेद हा त्याचा उपवेद आहे. आयुर्वेद आहे, धनुर्वेद आहे, ज्योतिर्वेद आहे म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिर्वेद आहे आणि गंधर्ववेद आहे, गायन विद्या. म्हणजे आयुर्वेद विद्या, धनुर्विद्या, ज्योतिष सांगण्याची विद्या ज्योतिर्विद्या आणि गायन विद्या गंधर्ववेद असे 4 उपवेद आहेत. आयुर्वेद, धनुर्वेद, चतुर्वेद, ज्योतिर्वेद, गंधर्ववेद हे 4 उपवेद प्रसिद्ध, यांचे जाणते सर्व. असे सर्व ज्ञानी श्रोते त्या ठिकाणी बसलेले आहेत. वेदांत, न्याय, मीमांसक, तर्क, न्यायिक, 4 वाक ही 6 शास्त्रे मुखेत ज्ञाते सर्व. हे 6 शास्त्र आहेत. 4 वेद, 6 शास्त्र आपण ऐकले. त्या 6 शास्त्र कसे आहेत? वेदांत शास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, मीमांसक शास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, नैयायिक आहे आणि चार्वाक आहे. असे हे 6 शास्त्राची जाणते त्या ठिकाणी कथा ऐकायला येऊन बसलेले आहेत. वेदांत, न्याय, मीमांसक, तर्क, न्याय, नैयायिक, चार्वाक ही 6 शास्त्रे मुख्य, यांचे ज्ञाते सर्व. हे व्याकरण, सांख्य, योग, देख, शिल्प, सूप, काम, कोक, वैद्यक, पातंजली, धार्मिक ही उपशास्त्रे. जसे हे 6 शास्त्र आहेत त्याची 6 उपशास्त्र आहेत. ती 6 उपशास्त्र कोणती आहेत? व्याकरणशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, शिल्पशास्त्र, सूपशास्त्र म्हणजे पक्वान्न तयार करणे, सूपविद्या म्हणतात. शिल्पशास्त्र, सूपशास्त्र, कामशास्त्र, कोकशास्त्र, वैद्यक आणि पातंजली ही 6 या ठिकाणी उपशास्त्र आहे. ही उपशास्त्रे जाणावी वेदशास्त्री परमकुशल शौनकादिक सगळं ब्राह्मण सकळ सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्व ही मिळाले. एक सूत्र सांगितलेलं असताना त्या सूत्राचं विश्लेषण करून सांगणारे असे त्या ठिकाणी सूत्र भाष्य करते. सूत्र आहे आणि ते सूत्र काय आहे? एकोहम बहुस्याम हे सूत्र आहे. आता त्याचं वर्णन करून सांगणारे त्याला सूत्र भाष्यकार म्हणतात. सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले. हे सुतास करते प्रश्न तू व्यासाचा शिष्य जाणा, व्यासे सर्व पुराणे करून तुझं लागे उघडेशले. त्या सुतांना विनंती केली. सकाळी धार्मिक कृत्य चालायची, यज्ञागादी कर्म चालायची, दुपारच्या वेळेला विश्रांतीची वेळ असायची. दुपारची वामकुक्षी झाली की सर्व ज्ञानी माणसं कथा ऐकायला येऊन बसायचे. आणि कथा सांगायला व्यासपीठावर कोण बसलेलं आहे? तर व्यासांचे शिष्य सुत. व्यासाने आपलं सगळं ज्ञान आपला जो शिष्य सुत याला दिलेलं आहे. ते सुत त्या ठिकाणी कथा सांगायला बसलेले आहेत व्यासपीठावरती. आणि सगळे ज्ञानी श्रोते कथा ऐकायला बसलेले आहेत. त्या शौनकादी ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला. बघा, ज्याला प्रश्न विचारणार, जो प्रश्नाचं उत्तर देणार आहे तो कुठं बसलेला असतो? व्यासपीठावर बसलेला असतो. आणि प्रश्न विचारणे कुठं बसलेले असतात? खाली बसलेले असतात. त्यामुळे ते श्रोते खाली बसलेले आहेत आणि व्यासपीठावर बसलेल्या सुतांना ते विनंती करतायत. हे सुता, तू व्यासाचा शिष्य आहेस. व्यासाने सर्व ज्ञान तुझ्याजवळ ठेवलेलं आहे. भविष्योत्तर भागवता, मत्स्य, मार्कंडेय, निश्चित, वराह, वायू, वामन 7, विष्णू पुराण 8, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण, वय ब्रह्मविवर्तक, नारद जाण, लिंग पद्मागरी पुराण, कूर्मस्कंद 17, 18 ते गरुड पुराण यांचे ठाई तू परम निपुणा. उपपुराणांचे ही ज्ञान तुझासे सर्व. हे तुला 18 पुराणांचं ज्ञान आहे. व्यासाने 18 पुराणं लिहिली. ती 18 पुराणं व्यासाने तुला शिकवली. ती 18 पुराणं कुठली आहेत? भविष्योत्तर पुराण,
भागवत पुराण, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण, वायू पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, कूर्म पुराण आणि 18वं पुराण आहे ते गरुड महात्म्य, गरुड पुराण हे आलेले आहे. गरुड पुराण कधी ऐकतात? मनुष्य मेल्यानंतर पुढं त्याला कशी गती प्राप्त होते हे सांगणारं जे पुराण आहे त्याला गरुड पुराण म्हटले, म्हणून ते 18वं पुराण आहे, सगळ्यात शेवटचं पुराण. मनुष्य गेल्यानंतर पहिले 1-2 दिवस झाले की मग ती गरुड पुराणाला सुरुवात होते. पहिल्या दिवशीचं कर्म झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून कथा ऐकायला सुरुवात होते. 10 दिवस माणसं घरातच असतात. एरवी मृत्यूचं नाव काढलं तर घाबरणारी माणसं, घरामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर 10 दिवस पाहुणे रावळे येत असतात त्यांच्यासाठी, ते घरीच थांबलेले असतात. मग अशा वेळेला मृत्यूनंतर माणसाला काय होतं, त्याचा आत्मा कसा जातो, कुठे जातो, पृथ्वीवर किती दिवस असतो, काय करतो, त्याला कुठली गती प्राप्त होते, हे सगळं ज्ञान कशामध्ये आलेलं आहे? गरुड पुराणामध्ये ज्ञान आलेलं आहे. 18वे ते गरुड पुराण, याचे ठाई तू परम निपुण, उपपुराणांचे हे ज्ञान तुझा असे सर्व. ही 18 मुख्य पुराण आहेत आणि आणखीन काही उपपुराण आहेत. ती उपपुराणं कुठली? शिवपुराण, नारसिंह पुराण, सनत कुमार पुराण, भार्गव पुराण, वशिष्ठ पुराण, माहेश्वर पुराण, सौर पुराण, नारदीय पराशर पुराण, दुर्वास कपिला करावे, दुर्वास पुराण, कपिल पुराण, औशनस पुराण, मानव पुराण, वारुण पुराण, सांब पुराण, नंदी पुराण, आदित्य पुराण, तुलसी पुराण, गणेश पुराण, देवी पुराण, कालिका पुराण 21वे. कालिका पुराण हे 21वं पुराण आहे. ही उपपुराण आहे. देवी भागवत रेणुका दान 23वे उपपुराण, याचे ठाई तू परमनिपुण, व्यासकृपे करून या. देवी भागवत पुराण आहे, रेणुका पुराण आहे, अशी एकूण 23 उपपुराण आहे. म्हणजे 18 मुख्य पुराण आहेत आणि 23 उपपुराण आहे. हे सगळ्यांचं ज्ञान तुझ्या जवळ आहे. कुणामुळे? व्यासकृपे करून या. तुझ्या गुरुची तुझ्यावर कृपा आहे म्हणून हे सगळं ज्ञान तुला प्राप्त झालेलं आहे. व्यास 23वे उपपुराण, यांचे ठाई तू परम निपुण, व्यासकृपे करून या. या सर्वांचं ज्ञान तुझ्याकडे आहे. तू या ज्ञानामध्ये निपुण आहेस. कशामुळे आहे? तुझ्यावर तुझ्या गुरुची कृपा आहे म्हणून. व्यासाचे आज्ञेकडून तू सांगता झाला असे पुराण, मी तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथांचे. व्यासाने तुला आज्ञा केली की ही पुराणं तू जगाला सांग, आणि व्यासांच्या आज्ञेवरून ती ही पुराणं तू जगाला सांगतोस. हे सुद्धा शौनकादिक ऋषी म्हणतात, हे सुद्धा आम्ही तुझ्या मुखातनं अनेक पुराणं ऐकली, अजून काही आमच्या मनाची तृप्ती होत नाही, आणखीन ऐकावं असं वाटतं. आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथांचे, आम्ही जे जे केले प्रश्न ते केलेसी निरूपणा. आता देवी महात्म्य जाण आम्हाला गे सांगावे. आता आम्हाला तू देवी महात्म्य सांग. जी जी महात्मे सांगितली ती ऐकून तृप्ती झाली. आता देवी महात्मे उरली श्रवणेच्छा आमची. तू जेवढी पुराणं सांगितली तेवढी पुराण ऐकून आमचं मन तृप्त झालं. आता आमच्या मनात अशी इच्छा आहे की तू देवी महात्मे सांगावस. आता देवी महात्मे उरली श्रवणेच्छा आमची. आदिमाया प्रणवरूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊन भक्ता प्रति रक्षत असे, जी आदिमाया आहे
तिच्यापासून हे सगळे विश्व निर्माण झालं. ती आदिमाया प्रणव रूपिणी ओंकार स्वरूपी आहे ती. आणि जगामध्ये जेवढ्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्तींची स्वामिनी तिच्यापासूनच. ती मुळात शक्ती देवता असल्यामुळे तिच्यापासून जेवढी शक्ती स्थान आहे ती सगळी तिच्यापासून निर्माण झालेली आहे. अनंत शक्तींची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊन भक्ताप्रती रक्षत असे, तीच देवी अनेक प्रकारचे अवतार धारण करून भक्तांचं रक्षण करते. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले. भगवान महाविष्णूंना गाढ निद्रा लागली होती. त्यावेळेला मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस निर्माण झाले आणि पृथ्वीवरती त्याने हाहाकार माजवला. आता रक्षण करणार कोणीच नाहीये. मग आता या विष्णूला जाग कोण करणार? मग या विष्णूच्या देहापासून महाकाली म्हणजे योग निद्रा ती महाकाली देवी प्रगट झाली आहे. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैट दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले. त्या महामायेने विष्णूला जागृत केलं आणि विष्णूच्या हातून तिने मधुकैटभाचा वध केला. हा देवीचा प्रथम अवतार सांगा आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतारे महिषासुर महालक्ष्मीने मारिला. पहिल्या अध्यायामध्ये ही कथा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये देवीचा द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न तयांचे सांगा आम्हा कथन विस्तारून सर्वदा. पहिल्यांदा महाकालीचा अवतार पहिल्या अध्यायात वर्णन केलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये महालक्ष्मीची निर्मिती कशी झाली, महालक्ष्मी देवता कशी निर्माण झाली त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व देवांनी आपापलं तेज एकत्रित केलेलं आहे. सर्व देवांचं तेज एकत्रित झालं आणि त्या तेजापासून निर्माण झाली ती महालक्ष्मी देवता आहे. द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला आणि मग ती दुसऱ्या अवतारामध्ये महालक्ष्मीने महिषासुराचा वध केला. ही महालक्ष्मी सर्व देवांच्या तेजापासून निर्माण झालेली आहे. ती कथा आम्हाला विस्तारपूर्वक सांग. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. तिसऱ्यांदा या देवीने अवतार घेतला. पहिल्यांदा अवतार घेतला आहे तो महाकाली म्हणून अवतार धारण केला. दुसऱ्यांदा सर्व देवांच्या तेजापासून निर्माण झाली तो महालक्ष्मीचा अवतार महिषासुर मर्दना लागू नये महिषासुर मर्दिनी म्हणून तिला महिषासुर मर्दिनी म्हणलेलं आहे. तो दुसरा महालक्ष्मीचा अवतार आहे. आणि तिसरा अवतार तिने घेतला आहे ते सरस्वतीचा अवतार घेतला आहे. तो कसा घेतला आहे पहा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. पार्वतीच्या देहातून निर्माण झालेली आहे कोण? सरस्वती. तिने कुणाचा वध केला आहे? तर शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा त्या सरस्वतीने वध केला आहे. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र. अशी ही सगळी चरित्र ऐकावीत अशी आमची इच्छा आहे. सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र आणि काही अवतार सर्वत्र कोण कोणते झाले. असे मुख्य 3 अवतार तू आम्हाला वर्णन करून सांग. हे देवी महात्म्य ऐकून पापी मनुष्य सुद्धा उद्धरून जातो. देवीने अनेक अवतार धारण केले. त्याही प्रासंगिक कथा आम्हाला तू सांग. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हालाही करावे दान. तुझा असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करून या. हे सुता तुला गुरुकृपेने भूतकाळातलं ज्ञान आहे, वर्तमान काळामध्ये जगात कुठं काय चाललंय याचं ज्ञान आहे आणि भविष्य काळामध्ये काय घडणार आहे याचंही ज्ञान आहे. म्हणून तुला काय म्हणले? त्रिकाल ज्ञानी असं तुला म्हणतात. तुझा असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करून या. गुरुकृपेने तुला हे त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेले आहे. ऐकून शौनकादिकांच्या बोला
सूत मानसी आनंदला. मग वर्णन करता झाला देवी महिमा अपार. सुत म्हणे शोधकालिकासे तुम्ही जैसे पुसले आमासे तैसेची म्हणून सर्व ऋषी पूर्वी मार्कंडे या प्रश्न केला. सूत म्हणतात देवी महात्म्य ऐकावं असं तुमची इच्छा झाली आहे. असाच प्रश्न पूर्वी मार्कंडेय ऋषींना अनेक ऋषींनी विचारला होता. त्यांना मार्कंडेय ऋषींनी जे देवी महात्म्य सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा बादरायण झाला वर्णिता तैशी तो तुम्हाला सांगतो. मार्कंडेय पुराणामध्ये ही कथा आलेली आहे. कोणी सांगितलेलं आहे पुराण? सगळ्या पुराणांचा कर्ता आहे बादरायण म्हणजे व्यास महर्षी. मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा बादरायण झाला सांगता तैशी तुम्हाला सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. व्यासाने मार्कंडेय पुराण लिहिलं. त्या मार्कंडेय पुराणातली आलेली ही कथा आहे. मार्कंडेय ऋषींनी इतर ऋषींना हे देवी महात्म्य सांगितलं. याच्यामध्ये किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहे म्हणून सप्तशती म्हटलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा किती आहेत? 700 श्लोक आहे. गीता सप्तशती आणि ही देवी सप्तशती. मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा बादरायण झाला वर्णिता तैसे तुम्हा सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्राचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करता अंतपार ब्रह्मादिका कळेना. या 700 मंत्राचं सामर्थ्य कोण जाणणार आहे? सगळे महान आहेत. एक एक मंत्र माणसाच्या आयुष्याचा उद्धार करून जातो असा आहे. 700 मंत्राचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करता अंतपार ब्रह्मादिका कळेन. या देवी महात्म्याचे पठन जो विश्वास धरून करील पूर्ण सर्व पुरुषार्थ त्याला पुन्हा प्राप्त होती निश्चय. हे देवीचं महात्म्य जो कोणी देवीवर विश्वास ठेवून पठण करेल त्याला सर्व पुरुषार्थ प्राप्त होतील. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत: धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सर्व पुरुषार्थ त्याला प्राप्त होतील. जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त होय जने. निष्काम जो त्यासी भवानी मोक्षपद देत असे. जी जी इच्छा आहे ती देवी पूर्ण करते. आणि ज्याला काही इच्छा नाही पण मला देवी महात्म्य वाचायचं आहे असं वाटतं म्हणजे तो भक्त कसा आहे? निष्काम भक्त आहे. त्याला देवी काय देते? त्याला मोक्ष प्राप्त करून देते. जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त होय जनी. निष्कामे जो त्यासी भवानी मोक्षपद देत असे. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्णाष्टमीचे अथवा नवरात्री विशेषी फलद अपार पठणाचे 9 दिवसात वाचावं किंवा एरवीच्या वेळेला चतुर्दशीला देवीचा पाठ करतात. म्हणजे वद्य चतुर्दशीला देवीचा ह्या सप्तशतीचा पाठ करतात किंवा वद्य अष्टमीला देवीचा पाठ करतात किंवा नवरात्रामध्ये कोणत्याही दिवशी प्रतिपदेपासून दशमीपर्यंत कोणत्याही दिवशी सप्तशतीचा पाठ करतात किंवा 9 दिवस पाठ करतात आणि 10व्या दिवशी हवन करतात किंवा 9व्या दिवशीच हवन करतात. 2-1 पाठ जास्ती घेऊन. नित्य याचे पठन करता देवी श्रवण करी तत्वता. ऐसी वेदाची एक वाक्यता वदली असे पुराणे. देवी महात्म्य आपण ज्या वेळेला वर्णन करतो त्यावेळेला प्रत्यक्ष जगन्माता ही कथा ऐकत असते. असो मार्कंडे असे सम्यक ब्रह्मा सांगता झाला लेख. कवचार्गला स्तुती कीलक अनुक्रमे पठण करा. कवच वाचावं देवीचं, अर्गला स्तुती वाचावी, कीलक वाचावं. या तिन्ही जे पठण करून मग महास्तोत्र करावे. पठण स्वय अथवा ब्राह्मणद्वारा जाण पठण याचे करावे. निष्काम भावार्थे करून पठण करता देवी होत प्रसन्न यासे. याचे अशुद्ध अनुक्रम परिसंतुष्ट देवता. ज्याला ज्ञान आहे, ह्रस्व दीर्घ कसं वाचावं, काय वाचावं
त्याच्यावर तर देवी प्रसन्न होतेच. पण एखाद्याला शुद्ध स्वरूपात वाचता नाही आलं तरी देवी त्याच्यावरती रुष्ट होत नाही, रागवत नाही, कारण ती आई आहे आपली. याचे अशुद्धानुक्रमणा परिसंतुष्ट देवता, जो शुद्ध पाठ करीत परिभावार्थ नाही चित्तात, त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी. एखाद्याला रस्व दीर्घ उत्तम वाचता येत असं, एखाद्याचं पठण चांगलं असेल, एखाद्याचे उच्चार चांगले असतील, पण त्याच्या मनामध्ये भाव नसेल तर मग काय उपयोग आहे? मग त्यापेक्षा ज्याचा भाव शुद्ध आहे त्याच्या ऱ्हस्व दीर्घाकडे ती देवता पाहत नाही, तिला तो भाव महत्वाचा असतो. जो शुद्ध पठण करिता परिभावार्थ नाही चित्तात, त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी. हरिहर हरिहर हरि हा. मग ज्याला येत आहे तो जर चुकला तर मात्र देवी त्याच्यावर रागवते. तुला अभिमान आहे ना, आणि मग चुकला तर मग शिक्षा आहे. हरिहर ब्रह्मादी देवतीने कवच रस्ते झाले जने, त्याच्या पठण मात्रे करून साधिते सर्व पुरुषार्थ. कवच आहे. कवच म्हणजे काय? आता रामरक्षा हे कवचच आहे ना. शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजा, कौसल्येदृशोपातो कौसल्येदृशोपातो विश्वामित्र प्रियश्रुते, घ्राणम पातु मखत्रात मुखम सौमित्र वत्सला. असं हे काय आहे? रामरक्षा हे कवचच आहे. तसं देवी कवच आहे. ते देवीची स्तुती त्याच्यामध्ये आहे की अमुक अमुक भागाचं देवी तू रक्षण कर. माझ्या शिराचं रक्षण कर, माझ्या कानाचं रक्षण कर, माझ्या डोळ्याचं रक्षण कर. म्हणजे मी जात असताना कुठूनही चुकून दगड पडला, काय पडला तरी मला त्याचा त्रास होऊ नये. त्या सगळ्या संकटातनं माझं रक्षण कर. महादेव कृत जो पठन करी कवच हरिहर हरिव हर ब्रह्मादी देवतीनी कवच रस्ते झाले जने, त्याच्या पठण मात्रे कोणी साधिती सर्व पुरुषात. जो पठन कर्या गेला स्तुती त्याचे प्रसन्न होय भगते, 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्पितसे. महादेव कृत कीलक जो पठण करे आवश्यक त्याशी सर्व मंत्र यंत्र आदी काना ऐसे साधती. कीलक नावाचे जे स्तोत्र आहे महादेवाने केलेले आहे, त्या स्तोत्राचं वाचन केलं असता मंत्र यंत्राधिक साधनं त्याला प्राप्त होतात. कवच अर्गला स्तुती कीलक मार्कंडेय पण सम्यक 14 कल्पायुष्य एक होते झाले तयासी. कवच अर्गला आणि कीलक वाचून मग देवी महात्म्य पठण करावं असं आहे. तर असं मार्कंडेय ऋषीने केलं आणि त्यामुळे त्याला 14 कल्प आयुष्य प्राप्त झालं. 14 स्मारतामध्ये जाणं, 14 होता झाला, 4था होता झाला आपण. 14 शैवांची नावाविधान सांगतो मी तुझं लागे. असे 14 स्मार्त होऊन गेले. त्यातला 4था मार्कंडेय. हे 14 जण कोण होऊन गेले? त्यांची नावं आहेत. 14 शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुझं लागे. दुर्वास ऋषी, विश्वामित्र ऋषी, ब्रह्मदेव आणि 4थे मार्कंडेय. दुर्वास, विश्वामित्र, चतुरानन, 4था मार्कंडेय आपण. इंद्रबाणासुर, नारायण, कार्तिकेय 8वा. इंद्राने स्तुती शंकराची भक्ती केलेली आहे. बाणासुराने केली, नारायणाने केली, कार्तिकेयाने केलेली आहे. दधीची, राम, कण्व, भार्गव. दधीचीने शंकराची स्तुती केलेली आहे. रामाने केलेली आहे, कण्वाने केलेली आहे, भार्गव म्हणजे परशुरामाने केलेली आहे. दधीची, राम, कण्व, भार्गव, बृहस्पती, गौतम हे सर्व. बृहस्पती ही देवता आहे. त्या बृहस्पतीने शंकराची उपासना केलेली आहे. गौतम ऋषीने केलेली आहे. बृहस्पती, गौतम हे सर्व 14 ह्या 14 जणांना मिळून स्मार्त असं म्हणतात. 14 स्मार्तांची ही नावे तुझं लागे सांगितली. या 14 करता स्मरण आधिव्याधी जाती निर्सोना, प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणून. हे 14 शंकराचे भक्त आहेत म्हणून त्यांना स्मार्त म्हटलेलं आहे. या 14 शिवभक्तांची नावं स्मरण केली तरी आधिव्याधी दूर होतात. सुत म्हणे शौनकादी काशी, तो मार्कंडेय सांगे धर्माचे आणि म्हणे ऋषीचे एकाग्र चित्ते श्रवण करा. आणि मग मार्कंडेयाने सांगितलं सर्व. त्यांना मार्कंडेय ऋषीला प्रश्न विचारला.
त्यांनी देवी महात्म्य सांगताना काय सांगितले की सर्व ऋषींना सांगितले तुम्ही आता मनाची एकाग्रता करा. श्रवण करताना, कथा श्रवण करताना मनाची एकाग्रता पाहिजे. तर जे काही बोललेलं आहे ते आपल्या लक्षात येतं, त्याचा अर्थ कळतो. पण जर आपलं त्या श्रवणाकडे लक्ष नसलं तर मग काहीही कळत नाही. जर लक्षच नाही तर काय कळणार. म्हणून त्याने सांगितलं की तुम्ही आता एकाग्र मन करून कथा श्रवण करा. आणि म्हणे सर्व ऋषीशी एकाग्र चित्ते श्रवण करा. बरं कुणाला सांगतायत ते एकाग्र मन करा? ऋषींना. हे त्या ऋषींनाही ते सांगतात की पहा आता इकडे इकडे लक्ष देऊ नका आहात का, आता सगळं लक्ष तुमचं श्रवणामध्ये पाहिजे. देवीच्या अवताराचे कारण सांगतो मी तुम्हाला, पुन्हा तुम्ही एकाग्रचित्त करून श्रवणार्थ करावे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार, तिघास पडता संकटोर देवी अवतार घेत असे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे कोणी निर्माण केले? देवीने निर्माण केले. ही सगळी सृष्टी निर्माण कोणी केली? देवीने. मग देवीने म्हणजे जे जे आकाराला आलं ते कोणी केले? मायेने निर्माण केले. म्हणून तिला म्हणते मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी नाना नाटके लाघवी परब्रह्म शक्ती. ही परब्रह्माची शक्ती आहे. परब्रह्म स्वतः काही करत नाही, ती सगळं कार्य करते ही शक्ती आहे. मूळ माया वैष्णवी, ही मूळ परब्रह्माची मूळ माया आहे. मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी नाना नाटके लाघवी परब्रह्म शक्ती. शास्त्रे पुराणे वेदस्मृती अखंड जेचे स्तवन करती, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारली. ब्रह्मा विष्णू महेश तिघांना तीन निर्माण केलं. एकेकाला एक एक काम देऊन टाकलं. ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी निर्माण कर, विष्णूला सांगितलं तू याचं रक्षण कर, शंकराला सांगितलं तू याचा संहार कर. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिहे देवीचे पुत्र साचार, तिघा असे पडता संकट तोर देवी अवतार घेत असे. या तिघांपैकी कुणालाही संकट पडलं तर देवी अवतार धारण करते. अवतार घेऊन या जाण दुष्टांचे कधी निर्दालन अधर्मनाशन धर्मस्थापन करुणी भक्ताशी संरक्षी. दुष्टांचा संहार करते, धर्माची पुन्हा स्थापना करते, अधर्माचा नाश करते. याच्याविषयी पुरातन इतिहास सांगतो. जाण सावर्णी म्हणून तो सूर्यनंदना 14 मध्ये 8वा. एकूण 14 मनू आहेत, त्यातला 8वा मनू सावर्णी नावाचा. सावर्णी म्हणून तो सूर्यनंदना सूर्याचा मुलगा आहे तो. सावर्णी म्हणून तो सूर्यनंदन 14 मध्ये 8वा. 14 मनूची नामाविधाने तुझला घे सांगतो जाण. आता ही 14 मनू कोण कोण होऊन गेले त्यांची नाव आहेत. पहिला मनू तो स्वयंभू आपण. पहिला मनू म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानीच अवतार धारण केला. पहिला मनू तो स्वयंभू आपण. स्वारोचिष दुसरा, स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तिसरा उत्तम नावाचा, चौथा तामस नावाचा, 5वा रैवत नावाचा, 6वा चाक्षुष नावाचा, 7वा वैवस्वत नावाचा. ही सप्तमन्वंतरे निश्चितच सावर्णी तो 8वा. सावर्णी म्हणू 8वा आहे. दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी असे हे 14 मनू आहेत ओळीने. या ब्रह्मकल्पाम आधारी 14 मनू अवधारी 71 चौकड्यावरी राज्य एकेकाचे. 71 चौकड्यावरती एकेकाचं राज्य ह्या मनूचं राज्य. सावर्णी म्हणून तो अष्टमा सांगतो त्याचे जन्मकर्म देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावरी. सावर्णी म्हणू हा 8वा मनू आहे. त्याची कथा या देवी महात्म्यामध्ये आलेली. महामायेचा प्रभाव त्याने मनू झाला. स्वैराव मन्वंतराधीप वैभव होते झाले दयासी. देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र झाला सावर्णे. ध्रुवा ऐसा राज्य पाहुणी चिरंजीव झाला. देवीच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला सावर्णी नावाचा म्हणून. महाप्रलयीन अश्वंत ब्रह्मसृष्टी होत जातवरी सावर्णी म्हणे तो निश्चित राज्य दयाचे अक्षय. नित्य प्रलय आहे, महाप्रलय आहे, प्रलय आहे. जसं आपण झोपी गेलो की काहीही आठवत नाही, त्याला नित्य प्रलय म्हटलंय.
आपण गाढ झोपेमध्ये गेलो की आपल्याला मी स्त्री आहे का पुरुष आहे का नपुंसक आहे काय आठवत नाही. आपल्याला कोणी नातेवाईक आहेत काय काही आठवत नाही. गाढ झोपेमध्ये काहीही आठवत नाही, सगळं विसरून जातो आपण. मग म्हणजे त्याच्या आधी ज्याला गाढ झोपली नाही त्याला काय पडतात, त्याला स्वप्न पडतात. याचा अर्थ त्याला गाढ झोप लागलेली नाही आहे. गाढ झोपेमध्ये मनुष्य सगळं विसरून जातो आणि सगळं विसरून जातो त्याला नित्य प्रलय म्हणतात. आयुष्य संपल्यानंतर मनुष्य म्हणून जातोय त्याला प्रलय म्हणतंय आणि सगळी सृष्टी नाश पावते त्याला महाप्रलय म्हणतंय. महाप्रलय नाशवंत ब्रह्मसृष्टी होत जात परिसावर्णी म्हणतो निश्चित राज्य करे राज्य तयाचे त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हाला. म्हणून तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. आता या सावर्णी मनूला एवढं सगळं महात्म्य प्राप्त व्हायला मागच्या जन्मात त्याने काय केलं होतं ती कथा तुम्हाला सांगतो. त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हाला. तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारुचेश मन्वंतरी तयाचे वंशा माधारी राजा झाला पृथ्वीरी सुरतनाम तयाचे. हा सावर्णी म्हणून जो आहे तो गेल्या जन्मामध्ये कोण होता, त्यावेळेला स्वारोचिष नावाचं मन्वंतर चालू होतं. या स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये हा सावर्णी म्हणून गेल्या अवतारामध्ये सुरथ नावाचा राजा होता. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी तयाचे वंशा माधारी राजा झाला पृथ्वीवर सुरथ नाम तयाचे. 50 कोटी विस्तीर्ण मही त्याचे राज्य असे सर्व पुत्राचे परिपायी पालन करे प्रजेचे. 50 कोटी योजन एवढा त्याच्या राज्याचा विस्तार होता. प्रजेचं पुत्रासारखं तो पालन करत असे. तो राज्य करीत असता आणि शत्रू झाले त्याचे निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले. आता जसा राज्याचा विस्तार झाला तसं त्या राजाला शत्रू पण निर्माण झाले. मग त्याचे शत्रू कोण आहेत? मानव तर त्याचा शत्रू आहेत, पुन्हा राक्षस निर्माण झाले शत्रू म्हणून. त्यांना असं वाटलं तर राज्य जिंकून घ्यावं. यवन निर्माण झाले, त्यांना असं वाटलं या सुरथ राजाचं राज्य जिंकून घ्यावं. म्हणून त्याने त्या सुरथ राजाशी युद्ध करायला सुरुवात केली. सुरथ राजा युद्ध करीता परी जय झाला नाही प्राप्त. शत्रू सर्व बलवंत उपाय ते चालेना. एकाच वेळेला सर्व शत्रूंनी त्या सुरथ राजाच्या राज्यावरती हल्ला केला. त्यामुळे सुरथ राजाचं त्यांच्या पुढे काही चाललं नाही, त्याची शक्ती कमी पडली. सुरथ राजा युद्ध करीत परी जय झाला नाही प्राप्त. शत्रू सर्वही बलवंत उपाय ते झाले ना. दंड करून शत्रूंनी राजा पडविला सम्रांगणी. मग तो पुरासी येऊन राज्य करी स्वदेशी जे. तेथे येऊन शत्रूबरोबर युद्ध करते झाले. त्यामुळे प्रधान असे राज्य सकाळी हिरोनी घेतले तयाचे. प्रधानासहित शत्रूंनी त्याचं राज्य जिंकून घेतलं. सर्व सैन्य स्वाधीन केले, द्रव्य भांडार हिरून नेले. मग रायाचे व्यापले चित्त चिंते करून या. काय करावे कोठे जावे, जनासी मुख केवी दावावे. मृगानिमित्त करून पळावे हिचे आता उत्तम. आता राजाला असं वाटलं की आपण आपल्या प्रजेचं रक्षण करू शकलो नाही. लोक आपल्याला आता काही पूर्वी जसा मान देत होते तसे देणार नाही. मग आपण काय करावं, पळून जावं असं राजाला वाटलं. आणि मग त्याने शिकारीला जातो असं निमित्त करून तो जंगलामध्ये निघून गेला. ऐसे चिंतोन्यामने सुरथ राजा ते चिक्षणी. त्या घोड्यावर बैसून घोरवने प्रवेशला. तेथे मेधा ऋषींचा आश्रम पाहता झाला. तो परम स्वापदे सांडोने स्वधर्म तेथे शांत वर्तिते. त्याला त्या जंगलामध्ये मेधा नावाच्या ऋषीचा एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये सर्व श्वापद एकमेकांचं असलेलं वैर विसरून एकत्र नांदत होते. आता वैर कोणाचं आहे? उंदराचं आणि मांजराचं वैर आहे. सर्पाचं आणि मुंगसाचं वैर आहे. असे एकमेकांचे वैरी असलेले, बकरीचं आणि वाघाचं वैर आहे. असे वैर असणारे हे प्राणी एकमेकातलं वैर विसरून एकमेकाशी गोडी गुलाबीने राहत होते. कुठे?
त्या मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये. कारण मेधा ऋषींचा जो तेजाचा प्रताप होता, त्यामुळे त्याच्या सान्निध्यात येणारे सर्वजण आपल्या मनातला वैरभाव विसरून जात होते. तेथे मेधा ऋषींचा आश्रम पाहता झाला तो परमश्वापदे सांडोनी स्वधर्मात जेथे नांदते, जेथे शांत वर्तते धेनु व्याघ्र एके ठाई वर्तते परी वैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वे शब्द करते मधुरस्वरे पुष्पे तुळशी बिल्व कवळ वेद घोष करते सकळ मुनी शिष्य मिळून केवळ मेधा ऋषी ते उपासते. सुरत राजा तेथे येऊन साष्टांग करून ज्ञान मना सांगता झाला वर्तमान. मेधा मुनीशी सर्व हे मुनीने सत्कार करून राहिला वंदन परिचिंता करून असे म्हणा आश्रमी हिंडेस होता. मुनींना जाऊन त्यांनी नमस्कार केला. मुलींनी त्याला सांगितलं राहत आमच्या आश्रमामध्ये. राजा म्हणतो माझं मन आता सैर भैर झालेलं आहे, मनात शांतता नाही. ऋषी म्हणाले तू आमच्या आश्रमामध्ये थांब, हळूहळू तुझं मन सुद्धा स्थिर होईल. फार झाला चिंता तुर स्नेह व्यापला अपार वडिले पाळिले माझे पुर ते शत्रूंनी घेतले. तो वाड वडिलांनी सांभाळलेलं माझं राज्य शत्रूंनी जिंकून घेतले. प्रधान माझा शूरस्ती शत्रूंनी तो घेतला असते. राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी झाली कळेना. शत्रूंनी माझ्या प्रधानाला सुद्धा आपलंसं केलेलं आहे, त्यामुळे तोही माझ्या विरुद्ध झाला. माझ्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल ते मला आता कळत नाही. शूर असती माझा प्रधान शत्रूशी मिळाला जाऊन आता भोग पावेल कोण हे काही कळेना. जे वडलो पाळजित पाळले परम कष्टे संपादले ते आजी शत्रूंनी घेतले. द्रव्यकोश सर्व ही वडिलाची इस्टेट वडिलाची प्रॉपर्टी मी सांभाळली, वाढवली, जतन केली, कष्टपूर्वक सांभाळली, ती सगळी आता शत्रूंनी लुटून नेलेली आहे. ऐसे नाना चिंताकृत वैश्य आहे अकस्मात तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे. असा हा राजा सचिंतपणे त्या मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये एरझारा घालतोय. आपलं दुःख त्याने ऋषींना सांगितलंय. तेवढ्यात एक समाधी नावाचा वैश्य आहे, त्याचं नाव आहे समाधी. हा वैश्य समाधी नावाचा वैश्य मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये आपलं दुःख दूर करण्यासाठी आलेलं आहे. दुःख दूर व्हावं या अपेक्षेने आलेलं आहे. सुरत राजा पुसिद्यासी सांग तू कवण आहेसी कारण ते यावे असे सांगावा असे काय ते. सुरत राजाने त्या वैश्याला विचारलं, समाधी नावाच्या वैश्याला विचारलं, अरे बाबा या आश्रमामध्ये तू कशासाठी आलेला आहेस? मी दुःखी आहे. तुझ्या मनात काही दुःख आहे का की ते दुःख दूर व्हावं म्हणून तू या ऋषींना शरणाला आहेस? कारण तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुझ्या चेहऱ्यावर मला दुःख दिसतंय. मनुष्याचा चेहरा हा त्याच्या मनाचा कारक आहे. मनुष्याच्या मनामध्ये आनंद असला चेहऱ्यावर दिसेल, दुःख असलं चेहऱ्यावर दिसेल, चिंता असेल चेहऱ्यावर दिसेल, राग आला चेहऱ्यावर दिसेल, एखादी गोष्ट आवडली तर चेहऱ्यावर दिसेल, नाही आवडली तरी चेहऱ्यावर दिसेल. म्हणजे मनुष्याचा चेहरा, त्या मनुष्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की त्याच्या मनात काय विचार चालले ते कळतात. दिसतोसी तू शोकक्रांत अंतःकरणासे दुःखित याचे कारण काय वृत्तांत आम्हाला गे नविनी. ऐसे ऐकून वैश्यदान बोलता झाला नृपाला गुण समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्यकुळी जन्मलो. माणसाला काय माहिती का, आपलं दुःख ऐकणारं कोणीतरी आहे याचं एक समाधान असतं. तो राजाला म्हणतो अरे बरं झालं, मलाही कुठेतरी मन मोकळं करायचं होतं. आणि मग त्या वैश्याने त्याचं दुःख राजाला सांगायला सुरुवात केली. ऐसे ऐकून वैश्यदान बोलता झाला नृपाला गुण समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुळी जन्मलो. धनवंताचे कुळी जाहलो धनवंत होनी जन्मलो. पुत्र स्त्रियाने बाहेर घातले धन लोभे करून या. माझा जन्म श्रीमंताच्या कुळात झाला.
म्हणजे असं म्हणतात की जन्माला येताच मी सोन्याचा चमचा घेऊन आलो. याचा अर्थ काय? जन्मल्यापासूनच मला सगळं ऐश्वर प्राप्त झालेलं होतं. पण आमचे मुलांना, आमच्या स्त्रियांना त्या धनाचा लोभ एवढा झाला की त्या माझ्या मुलांनी आणि माझ्या स्त्रीनी बघा माझ्या पश्चात, वैश्य काय म्हणतो, मी जेवढं काही कमवलेलं आहे ते माझ्या पश्चात माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला मिळणारच होतं. पण त्यांना हे सगळं मी जिवंत असतानाच माझ्याकडनं लुटायचं होतं. आणि अक्षरशः माझ्या पत्नीने आणि माझ्या मुलाने माझं सर्वस्व हिरावून घेतलं आणि मला घरातनं हाकलून दिलं. पुत्र स्त्रियाने बाहेर घातले धन लोभे करुनिया, मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव्य केले उन्या सर्व येथे उन्या वन न जाणे तयाचे वर्तमान कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना. बरं एवढं मला त्याने अपमानित करून घरातनं लाज मारून हाकलून दिलं. आता खरं म्हणजे मी त्यांना विसरायला पाहिजे का नाही? पण राजा एवढं त्यांनी मला अपमानित केलं तरी मला अजून त्यांचीच काळजी वाटते. मुलाचं कसं चाललं असेल, माझी बायको कशी असेल, माझी सून कसे असेल, माझं लेक कसे असेल, माझा जावई कसा असेल, माझी नातवंड कशी असतील. म्हणजे त्याने मला लाथ मारून हाकलून दिलंय घरातनं बाहेर. पण माझ्या मनामध्ये अजून त्यांचेच विचार चाललेत. ती माणसं आनंदात असतील का नाही, त्यांना काही दुःख तर झालं नसेल ना, असे विचार. म्हणजे मी त्यांच्या मोहामध्ये इतका गुंतून गेलो आहे की त्यांनी माझा अपमान करून हाकलून देऊन सुद्धा त्यांचे विचार काही माझ्या मनातनं जात नाही. येथे सेवण्यावन न जाणे त्यांचे वर्तमान कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना. स्त्री पुत्र उत्तम वागते किंवा अधर्मे वर्तते हे काही न कळे निश्चिती, म्हणून शोक होत असे. बरं ठीक आहे, माझे नाहीतरी मला त्यांना द्यायचंच होतं. मी मेल्यानंतर कोणी ना त्यांनाच मिळणार होतं ना. त्यामुळे माझ्या पत्नीला किंवा माझ्या नातेवाईकांना, माझ्या मुलांना धन मिळालं याचं मला वाईट वाटत नाही. भले त्यांनी मला हाकलून देऊ दे, नाहीतर मी कमवलं होतं कोणासाठी? त्यांच्यासाठीच ना. पण ते माझ्या स्वकष्टा वाडवडिलांनीच आणि मी स्वकष्टाने मिळवलेला अशा धनाचा विनियोग ते सत्कर्मात तर करत नाहीत ना. केला तर मला आनंदच आहे. पण ते सत्कर्मामध्ये व्यय करायच्या ऐवजी तो व्यय वाटेल तशा उधळपट्टी करण्यात करत असतील तर त्याचं मला दुःख होत आहे. म्हणजे ते माझ्या धनाचा विनियोग चांगला करतायत का वाईट मार्गाने पैसे खर्च करतायत हे मला कळत नाही आणि त्याचं मला दुःख होत आहे. धन गेल्याचं दुःख नाही, त्यांनी मला घरातनं हाकलून गेलं त्याचं दुःख नाही. पण ते आनंदात आहेत का नाही, ते सुखात आहेत का नाही, त्यांना काही दुःख तर नाही ना. स्त्री पुत्र उत्तम वागते किंवा अधर्मे वर्तते हे काही न कळे निश्चिती, म्हणून शोक होत असे. सुरत राजा म्हणे वैशासी ज्याने तुझं घातले वनासे त्यांचा स्नेह तुझे मानसे कैसा येतो कळेना. राजा म्हणतो अरे तुला या सगळ्यांनी लाथा घालून घरातनं हाकलून दिलं तरी सुद्धा अजून तुझ्या मनात त्यांचा विचार जात नाही. काही का करायचं म्हणाल ते त्यांनी सन्मार्गामध्ये पैसा खर्च करू का उधळून टाकू, तुला काय करायचं आहे? तुला त्याने हाकलून दिले घरातनं. राजा म्हणतोय, काय म्हणतोय पहा. सुरथ राजा म्हणे वैश्यासी ज्याने तुझं घालविले वनासी त्यांचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना. अजून तुझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे याचंच मला नवल वाटतंय. वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलतोस हे वचना सत्यपणे माझे मन स्नेह न सोडी सर्वथा. तू म्हणतो ते खरंय राजा, ज्याने मला हाकलून दिले त्याचा विचार सुद्धा आता माझ्या मनात येता उपयोगी नाही. हे तुझं बोलणं माझ्या मनाला पटतंय, पण तरी सुद्धा काय करू, त्यांच्यावर माझं जे प्रेम आहे ते कमी होत नाही ना, त्याला मी काय करू. तू बोलतोसी जे वचन सत्य परी माझे मन स्नेह न सोडी सर्वदा. ज्याने बाहेर घालविले स्नेह सोडून द्रव्य घेतले पुन्हा त्यांच्या स्नेही झगडले मन कैसे कळेना.
ज्याने मला घरातनं हाकलून दिलं, ज्याने माझ्यावरचं प्रेम सोडून दिलं, त्यांच्याविषयी अजून माझ्या मनात प्रेम काय आहे याचंच मला नवल वाटतंय. पुन्हा त्यांच्या स्नेही जगडले मन कैसे कळेना, असो या मोहाचे कारण न कळे मज जाणं, जाणत असता मोह पूर्ण किमर्त होतो कळेना. बरं मी काय अडाणी आहे का? मला कळतंय. काय कळतंय? ज्याने मला हाकलून दिलं त्याचा विचारसुद्धा करायला नको, एवढं मला कळतंय ना. कळत नाही असं नाही. राजा तू म्हणतो ते बरोबर आहे. ते मला माझ्या बुद्धीला पण पटते की आता मला त्यांचा विचार करायचं काही कारण नाही. ज्याला माझाच विचार नाही त्याचा विचार मी का करू. हे तर्कशास्त्राच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने बरोबर आहे. पण तरीसुद्धा अजून माझ्या मनात त्यांचा विचार का जात नाही हेच मला कळत नाही. असो या मोहाचे कारण नकळे मत जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना. असा मोह कोणाला झाला होता? अर्जुनाला झाला होता. आणि मग भगवंताने त्याला अर्जुनाला सांगितलं होतं काय? मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. तू जर मोहामध्ये गुंतून पडला तर तुला मुक्ती प्राप्त होणार नाही. मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा. इह आणि परलोकी अशांतीने, तुझ्या मनात अशांतीच राहील. इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा. म्हणून भगवंताने गीता सांगितली त्याला. आणि शेवटी त्याला विचारलं भगवंताने का रे मोह अर्जुना, एवढी 700 श्लोकाची गीता तू ऐकलीस, आता तरी तुझ्या मनातला मोह नाहीसा झाला का? आणि मग अर्जुन म्हणतो देवा, तुझ्या मुखातनं हे ज्ञान ऐकलं आणि माझ्या मनातला मोह नाहीसा झाला. मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी. वचन तुझे मज मान्य हरी. देवा तू म्हणतो ते आता माझ्या बुद्धीला पटलंय. आता मी माझ्या मनातला सगळा मोह काढून टाकेन. जसा अर्जुन मोहग्रस्त झाला होता तसा हा वैश्य मोहग्रस्त झालेला आहे. असो या मोहाचे कारण नकळे मज जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना. बरं मला जाणत असताना म्हणजे कळत असताना, म्हणजे कळतंय पण वळत नाही अशी अवस्था झाली. तर म्हणून तुम्हाला कळतंय पण कळत नाही. असो या मोहाचे कारण नकळे मज जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागून तेव्हा मग ते दोघे मिळून मेधा ब्राह्मणाजवळ येऊन नमस्कार करते झाले. मग सुरथ नावाचा राजा आणि हा समाधी नावाचा वैश्य दोघंही मेधा ऋषींच्या जवळ आले. मेधा ऋषींना त्यांनी नमस्कार केला आणि मेधा ऋषींना प्रश्न विचारला. मग यथान्याय बैसोने मार्कंडेय म्हणे शिष्या लागून तेव्हा मग ते दोघे मिळून मेधा ब्राह्मणाजवळ येऊन नमस्कार करते. मग मार्कंडेय ऋषीने आपल्या शिष्याला सांगितले की हा सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य मेधा ऋषींच्या जवळ आले आणि त्यांनी ऋषींना वंदन करून त्यांच्या समोर ते बसलेले आहेत. मग यथान्याय बैसोने प्रार्थिते झाले ऋषी लागून राजा बोलता झाला तक्षणी प्रार्थने या ऋषीले. सुरथ म्हणे तुम्हा लागून एक प्रश्न करतो जाणते तो सांगावा कृपा करून कळे ऐसा सर्वदा. स्वामी चित्त हे परमचंचळ क्षणोक्षणी होतसे प्रवळ स्नेहबळे मोह विकळ करोनी पाडी या दप्पाते. सुरथ राजाने मेधा ऋषींना प्रश्न विचारले की राजा म्हणजे बघ ऋषी महर्षी काय होतंय माझं? स्वामी चित्त हे परमचंचल. महाराज माझं चित्त माझं मन हे अत्यंत चंचल असल्यामुळे ते स्थिर होत नाही आणि स्थिर होत नसल्यामुळे मनामध्ये शांतता नाही. गीतेमध्ये सुद्धा काय सांगितलंय? चंचल हे मन कृष्ण प्रमाती बलवत दृढा.
अर्जुन पण हाच प्रश्न म्हणतो की माझं मन चंचल झालंय, ते स्थिर होत नाही, काय करावं. भगवंत म्हणतात मन स्थिर कर. अर्जुन म्हणतो स्थिर होत नाही, काय करू. तसाच हा राजा, सुरत राजा त्या ऋषीला म्हणतो, काय म्हणतो, स्वामी चित्त हे परमचंचल, क्षणोक्षणी होतसे प्रबळ, स्नेहबळे मोहविकळ करोनी पाडी अधप्पाटी. माझ्या मनातला हा जो कुटुंबाविषयी स्नेह आहे ना, मोह आहे ना, त्यामुळे तो मला अधपाताकडे घेऊन जातोय. राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असते, केवळ ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह याचाच होते. आता राज्य काय येतं आणि जातं, युद्धामध्ये जय मिळतो आणि काही वेळेला पराजय होतो. हे सगळं राजा म्हणतो मला माहिती आहे, ऋषी महाराज मला माहिती आहे, हे सगळं नाशिवंत आहे हे सुद्धा मला माहिती आहे. माझं नाशिवंतावरती प्रेम आहे हे सुद्धा मला माहिती आहे. राज्य आदी पदार्थ हे सकळ नाशिवंत असते, केवळ ऐसे जाणत असता प्रबळ स्नेह याचा तुटेना. हे सगळं नाशिवंत आहे हे माहीत असून सुद्धा माझ्या मनामध्ये याविषयी असलेला मोह, याविषयी असलेलं स्नेह, याविषयी असलेलं प्रेम कमी होत नाही, याचं मला कारण कळत नाही. स्वामी चित्त हे परमचंचल, क्षणोक्षणी होत असे प्रबळ, स्नेह बळे मोह विकळ करोनी पाड या धप्पाटी. हे राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असते, केवळ ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह याचा तुटेना. सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण, मजा ऐसाच्या वैश्यधान मोहग्रस्त झाला. महाराज, आमच्या मनामध्ये हा मोह कसा निर्माण होतो. मी जसं या मोहाने दुःखित आहे, तसा हा समाधी नावाचा वैश्य सुद्धा ह्या मोहामुळेच दुःखित आहे. सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण, मजा ऐसाच्या वैश्यधान मोहग्रस्त झाला. स्त्रीपुत्राने हेळ सांडलेला, धन हिरोन या बाहेर घालवला, तथापि याच्या स्नेहमतेला अंत न पडे कदाही. या समाधी नावाच्या वैश्याने घरातल्या स्त्री पुत्र मुलांनी सगळ्यांनी मिळून याचं द्रव्य लुटून घेऊन याला घरातनं हाकलून दिलंय, तरीसुद्धा त्यांच्याविषयी असलेलं प्रेम मोह याच्या मनातनं जात नाही. मी जसा दुःखी तसा हा पण दुःखी आहे. स्त्री पुत्राने हेळसा आणला, धनी हिरोनी बाहेर घालवला, तथापि याच्या स्नेहमतेला अंत न पडे कदाही. हा स्त्री पुत्रासाठी जो करीत होता ऐसाची मोहे झालो दुःखीत, तैसाची मीही झालो दुःखीत. विषय दोषाते असे पाहत, तथापि ममता सुटेना. हा जसा दुःखी आहे तसा मी पण दुःखी. या विषयातले सगळे दोष मला समजत असून सुद्धा माझ्या मनातलं प्रेम मोह ममता कमी होत नाही. आम्ही दोघे ज्ञानी असून मोह नसून आम्हाला लागून. हा सुरथ नावाचा वैश्य सुद्धा हुशार आहे, जाणकार आहे. मी तर राजा आहे, एवढं राज्य सांभाळलं, म्हणजे मी सुद्धा गुरुकुलामध्ये जाऊन सगळं शिक्षण घेऊन आलेलो आहे. पण एवढं आम्ही ज्ञानी असून सुद्धा आमच्या मनातला मोहन जात नाही, काय करावं. आम्ही दोघे ज्ञानी असूनही मोहन सोडी आम्हाला लागून. सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर्या. मेधा सांगे सुरतासे, मार्कंडे सांगे शिष्याचे. सुत म्हणे शौनकादिकाशी, तेथे आता निरुक्त विषय ज्ञान सर्वासी गोचर. पशु पक्षी जाणती नरा, विषय तो ही दैवानुसार. पृथक पृथक सर्वासी, विषय सर्वांना सारखा. काय आहार निद्रा भय मैथुनंच. आहार म्हणजे शरीर हे अन्नमय असल्यामुळे आपल्याला जसा आहार लागतो तसा पशुपक्ष्यांना सुद्धा आहार लागतो. म्हणजे हे कॉमन आहे मनुष्याला आणि इतर जीवाला. आहार निद्रा, आपल्याला झोप लागते, त्यांना पण झोपेची आवश्यकता आहे. आहार निद्रा. मासा सुद्धा पाण्यामध्ये झोप घेतो. आपल्याला असं वाटेल मासा पाण्यात कसा झोप घेतो. पाण्यामध्ये मासा झोप घे कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तिथे म्हणजे आहार प्रत्येकाला आहे, निद्रा प्रत्येकाला आवश्यक आहे, कुठलाही प्राणी असो. आहार निद्रा भय मैथुनंच. प्रत्येक जीवाला भय आहेच.
आणि प्रत्येक जीव सृष्टी निर्माण करण्यामध्ये मदतच करत असतो. मग हे चारही सर्वांना सारखंच आहे. विषय ज्ञान सर्वासी गोचर, पशु पक्षी जाणती नर, विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वासी. बरं, प्रत्येकाच्या दैवगतीने त्याला मिळणारा विषय हा वेगवेगळा आहे. कुणाला सुख मिळतं तर कुणाला दुःख मिळतं, त्याच्या दैवानी गतीने मिळतं. म्हणजे एखादा कुत्रा रस्त्यावरती लोकांची दगडं खात, मार खात, काठाळी मार खात राहतो, आणि एखादा कुत्रा गाडीमध्ये, श्रीमंताच्या गाडीमध्ये फिरतो. श्रीमंत त्याला सगळं खायला प्यायला, डॉक्टर सगळं पाहतो. म्हणजे एका कुत्र्याच्या नशिबामध्ये रस्त्यावरचा मार खाणं आहे, आणि एका कुत्र्याच्या नशिबामध्ये गाडीत फिरणं. हे काय ज्याचं त्याचं दैवानुसार. घटा बघा, एकच कुंभार मडकी तयार करतो का नाही, पण प्रत्येक घटाचं नशीब वेगळं आहे. घटाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. कुठल्या मडक्याच्या नशिबात पाणी आहे, पाणी भरून माठ भरून ठेवतात. कुठल्या मडक्याच्या नशिबामध्ये लोणी ठेवलेलं आहे, कुठल्या मडक्यामध्ये दही ठेवलेलं आहे, कुठल्या मडक्यामध्ये ताक ठेवलेलं आहे, आणि एखाद्या मडक्यामध्ये अंगार म्हणजे राम बोलूबाई राम त्यावेळेला जे शिंकाळे घेऊन जातात त्याच्यामध्ये अग्नी ठेवलेला आहे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. हे प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. म्हणजे विषय सर्वांना आहेत, पण कमी जास्त प्रमाणात आहेत. विषय ज्ञान सर्वांशी गोचर, पशु पक्षी जाणती नर, विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वांशी. दिवांध प्राणी जे का असते, दिवसानं दिसे दयाप्रदे, उलुक वाघोळादी निशिदी, दिवांध प्राणी जाणावे. रात्रांध प्राणी काकादिक त्यासी, रात्री दिसे सम्यक, गर्भांध प्राणी जे त्यासी देख, दिवस रात्री सारखाचे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणाला दिवसा दिसतंय, कोणाला रात्री दिसतंय. आता वाघूळ आणि गृध्र नावाचा पक्षी आहे, गिधाड म्हणतो. त्यांना दिवसा दिसत नाही, पण रात्री दिसतंय. वटवाघळांना रात्री दिसतं. उलूक वाघोळ आदी निशिदी, दिवांध प्राणी जाणावे, त्यांना दिवसा दिसत नाही पण रात्री दिसतं. आणि रात्री कोणाला दिसतंय, कावळ्यादी पक्ष्यांना रात्री पण दिसतंय, दिवसा दिसतंय, रात्री दिसतंय. रात्रांध प्राणी काकादिक तयाशी, रात्री दिसे सम्यक, गर्भांध प्राणी जे त्याशी देख, रात्री दिवस सारखा. काही प्राण्यांना रात्री दिसत नाही, काकादिक प्राण्यांना रात्री दिसत नाही, दिवसा दिसतं, रात्री दिसत नाही. काही जे जन्मताच अंध झालेले आहेत त्यांना दिवसाही दिसत नाही, रात्री दिसत नाही. गर्भांध प्राणी जे त्याशी देख, रात्री दिवस सारखा. धेनु अश्व वृषभ वाहन त्याशी दिवस रात्री सारखे. जाण आहार निद्रा भय मैथुन समान सर्वाशी. ज्ञान जे का मनुष्याशी तेचे असे मृगपक्षाशी पहा. पक्षी हे शवाशावचंतुशी कण आणून अर्पिले. आपुल्या प्रत्युत्कारा कारणे पुत्राधिकांशी स्नेह करणे. ब्रह्मस्तंभवर इंजाडे स्नेहभाव सारखा. आपलं जसं मुलाबाळावर प्रेम आहे तसं पशुपक्ष्यांचं पण आहे. ती गाय वासरासाठी धावत जाते, तो पक्षी आपल्या पिल्लांसाठी चारा गोळा करून आणतो. मुंग्या कडधान्य निर्माण करून ठेवतात, साठवून ठेवतात. म्हणजे मुलाबाळांविषयी प्रेम हे सर्व ठिकाणी सारखंच आहे. आपल्या प्रत्युत्काराने पुत्राधिकांशी स्नेह करणे, ब्रह्मस्तंभपर्यंत जाणे, स्नेहभाव सारखा. सर्वांशी सारखे विषय ज्ञान स्नेह मोह ममता समान, तुझं कळावया निर्गुण केले असे. सगळ्यांना हे विषयाचं ज्ञान सारखंच आहे. आहार निद्रा भय मैथुनच सर्वांना सारखं. आपसो त्या आम्हाला केला पण त्यांचे सांगतो निर्गुण मोह कोणापासून निर्माण आहे ऐसे पुसले आम्हाचे. या मोहकर्तेमध्ये जाणं पडले असती. ब्रह्मादिक जन महामाया जी तिच्यापासून मोह निर्माण झाला. हा मोह कोणी निर्माण झाला? या मोहाची निर्मिती कोण आहे? ती महामाया. त्या महामायेपासूनच मोह निर्माण झालेला आहे. आणि त्या मोहामध्ये ब्रह्मादिक देव गुंतून पडलेले आहेत, ते सुद्धा तिचं स्वरूप जाणू शकत नाही. या मोहकर्तेमध्ये जाण पडले असते. ब्रह्मादिजन महामाया ते जे तिच्यापासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव त्याने संसार पावले. सर्व उत्पत्ती स्थिती भाव मायेकडून होत असे.
या महामायेच्या प्रभावामुळेच हा संसार निर्माण झाला आहे. या संसारामध्ये हे जीव गुंतून पडले त्या महामायेच्यामुळेच. महामायेचा प्रभावाने संसार पावले, सर्व उत्पत्ती स्थिती प्रलय भाव मायेकडून होते. येथे आश्चर्य नसे काही, योगनिद्रा प्रभूची पाहिती, महामाया तिने सर्व ब्रह्मादिदेव मोहिले. ही कोण आहे? भगवंताची योगमाया आहे, महायोगनिद्रा आहे ती. तिने ह्या सगळ्या विश्वाला मोहित करून टाकलेलं आहे. योगनिद्रा प्रभूची पाही ती महामाया तिने सर्व ब्रह्मादिदेव मोहिले. मेधा म्हणे सुरता राया, ब्रह्मार्कंडे म्हणे शिशवर्या, सुत म्हणे शौनकाधिका आचार्या, मंत्रराज आता सांगतो. अशी कथा मेधा ऋषी सुरतराजाला आणि समाधी नावाच्या वैश्याला सांगतायत, मार्कंडे आपल्या शिष्याला सांगतायत आणि सुत शौनकाधिक ऋषींना सांगतायत. मेधा म्हणे सुरतराया, मार्कंडे म्हणे शिष्यवर्या, सुत म्हणे शौनकाधिका आचार्य, मंत्रराजा आता सांगतो. तो वेदव्यासे प्रकट करून सप्तशती घातला आणि म्हणा त्या मंत्राचा अर्थ म्हणा सिद्धी सांगेन तुझला घे. ही देवी भगवती भले करून ज्ञानियांच्याही चित्ता ते आकर्षण मोहा करणे अर्थाचे जाण महामाया हरीची. ही देवी ज्ञानी माणसांचं सुद्धा चित्त आकर्षण करून घेते आणि म्हणून तर ते ज्ञानी माणसातून सुद्धा मोहात पडतात. अज्ञानी माणसं मोहात पडतील यात नवल नाही, पण ज्ञानी माणसांचंही ती मन मोहून घेते आणि मग ज्ञानी मनुष्य सुद्धा काही वेळेला त्याच्यातनं अशी कृती घडते की तो मोहामध्ये मायेमध्ये अडकून पडतो. ती देवी भगवती भले करून ज्ञानी यांच्याही चित्ता त्या आकर्षण मोहा काढणे अर्थाचे जाण महामाया हरीची. ही भगवंताची माया आहे. अर्थ सांगितला हा जाणा आता सिद्धी सांगतो तू जरा कोणा प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी तरी युक्ती सांगतो तुझी हे बरं व्यापावे मूर्ताशी उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश ज्या मूर्ती करते विशेष 25 मुहूर्त मंत्रासह जपारंभी योजावा. ऐसे या मुहूर्ती जाण मंत्रराज करावा. ग्रहण अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. या देवीच्या मंत्राचा जप करावा. कधी करावा म्हणजे गायत्री मंत्र म्हणतो त्यावेळेला. गायत्री मंत्र कधी म्हटला जातो? सूर्याला अर्घ्य देताना सूर्योदयाच्या वेळेला म्हटला जातो. ऐस्या मूर्ती जाण मंत्रराज करावा. ग्रहण अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. ही षोडशोपचारे करून भावे आराधावी वज्री भवाने. मग देवीच्या पुढे बैसून याचा संकल्प करावा. मोहन सिद्धी फल प्राप्त्यर्थ संकल्पाचा निश्चितार्थ मनी धोरण या स्वार्थ न्यास ध्यान करावे. असो षडांग न्यास करून जप करावा. वैसूनी मौनी रुद्राक्ष माळा घेऊन माला संस्कार करावा. भविष्यान्न बक्षुनी ते षडरिपू अर्जुनिया गत्य जप करावा. येता सुते एक लक्ष नेमावा. जप दशांश होम तर्पण देवीच्या दुबळे करावे. दान मग करावे. ब्राह्मण भोजन पूर्णाहुती योजावी. या मला मोहन सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून जप करावा. म्हणजे मला ह्या मोहातनं बाहेर पडण्यासाठी मला ती सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून जप करावा. मोहन सिद्धी फलप्राप्त संकल्प करावा. निश्चितार्थ म्हणून न्यासवार्थ न्यास ध्यान करावे. प्रत्येक ठिकाणी देवता आहे तिला स्पर्श करावा म्हणून त्याला न्यास म्हणतात. षडंग न्यासा. हृदयाय नमः, शीर्षे स्वाहा, शिखाय वौषट, नेत्राय वौषट. असा प्रत्येक ठिकाणी त्या त्या देवता आहेत त्या त्या देवतेला स्पर्श करावा आणि त्या देवता जागृत कराव्या. कवचाय होम म्हणजे पहिल्यांदा कसं आहे, आत हृदयामध्ये बसलेली जी देवता आहे जी आपलं हे शरीर चालवते, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती बसलेली हृदय तिष्ठते अर्जुन. ती आपल्या समोर काय आहे बघा, धातूची मूर्ती आहे. म्हणजे ती सोन्याची असेल, चांदीची असेल, पितळेची असेल किंवा मृण्मय म्हणजे मातीची मूर्ती असेल. आता तिच्यामध्ये देवत्व मग काय करतात, त्याची आपल्याला आपल्या हृदयामध्ये असलेल्या देवतेची आपल्याला पूजा करता येते. म्हणून काय म्हटलंय, त्याला बाहेर आणलंय कुठे, या मूर्तीमध्ये त्याची पूजा केली. आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा काय केलंय, पुन्हा हृदय तिष्ठते अर्जुन. म्हणून त्याला असं म्हटलं की न्यास आहे ते वेगवेगळे, ते न्यास करावे. असो षडंग न्यास करून जप करावा. बैसून मौनी रुद्राक्ष माला घेऊन माला संस्कार करावा. रुद्राक्ष माळा घ्यावी किंवा आपल्याकडे जी शक्य आहे ती माळा घ्यावी. रुद्राक्ष माला घेऊन माला संस्कार करावा. त्या माळेची पूजा करावी, माला संस्कार करावा.
भविष्यान्न भक्षणी नित्य षडरिपू वर्जुन्या गत्य जप करावा याता सत्य एकलक्ष नेमावा. हविष्यान्न भक्षण करावं, भाजलेलं अन्न भक्षण करावं. षडरिपूवरती नियंत्रण आणावं, जप करावा. जेवढा जप कराल, जप दशांश होम, जेवढ्या मंत्राचा म्हणजे मंत्राचा जेवढा जप केला जातो त्याच्या 1/10 हवन करायचं. जप दशांश होम, तर्पण त्याच्या 1/10 तर्पण. ते कशाने करायचं आहे? गाईच्या दुधाने. जप दशांश होम तर्पणा धेनूच्या दुग्धे करावे गाणं, मग करावे ब्राह्मण भोजन पूर्णाहुती योजावी. तर्पणाच्या 1/10 मार्जन करावं, आपल्या अंगावर संपवून द्यावं. ब्राह्मण भोजन करावं, पूर्णाहुती करावी. मंत्राच्या आधी अंती दान प्रणव योजावा, धरुणी स्वर्ण मग व्यावृत्ती योजना शीघ्र सिद्ध होत असे. मंत्राच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रणवाचा म्हणजे ओम असा उच्चार करावा. मंत्राच्या आधी अंती दान प्रणव योजावा, धरुणी स्वर्ण अथवा व्यावृत्ती योजना शीघ्र सिद्धी होत असे. मंत्र काय? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले. पण मंत्र ज्यावर टाकावा योजना देशी मोहन होते. राजमोहन सवमोहन विष्णुमोहन ज्ञानीमोहन सर्व देवाचे उत्मोहन. इतर कथा कायसी, याला मोहन मंत्र म्हटलेले. ऐसा सिंहावलोकनेकडून सांगितला. तुझा प्रश्न मोह व्हावयाचे कारण महामाया निर्धारिती या विश्वाचराचरा उत्पन्न करी सैरावारा प्रसन्न झाल्या वक्वरा चारी पुरुषार्थ ते तसे. आता त्या जिच्यापासून मोह निर्माण होतो ती मोहमाया म्हणजे देवी. तिला जर आपण शरण गेलो, तिची जर कृपा झाली तरच आपण या मोहातनं बाहेर पडू. ती आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी, जिच्या इच्छा मात्र करून बद्धमुक्त होत असे. त्या देवीच्या कृपा प्रसादाने मनुष्य जर बद्ध असेल तर तो मुक्त होऊन जातो. बद्ध मुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जयचे कुमार. उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघा स्थिती निरुपिली. राजा बोले ऋषीला गुणी महामाया ऐसे अभिधान. जिचे असे ती उत्पन्न कैसी होती झाली. तिचे स्वभाव तिचे स्वरूप सांगा. तिचे वैभव सर्व कोणापासून उद्भव तिचा होता झाला. हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवणा. ऐशी इच्छा झाली जाण तरी आता निरोपी. मग ही जी महामाया आहे, राजाने ऋषीला विनंती केली की राजा बोले ऋषीला बोले महामाया ऐसे अभिधान. जिचे असे ती उत्पन्न कैसी होती झाली. जिला महामाया म्हणतात ती महामाया, जिच्यामध्ये सगळे जग मोहित झालेले आहे ती महामाया. तिची निर्मिती कशी झाली ते सांगा. हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवणाची इच्छा झाली जाण तरी आता निरोपी. हे सगळं तुझ्यापासून ऐकावं अशी इच्छा निर्माण झाली म्हणून तू आम्हाला सांग. या पर्याय ऐकून या प्रश्न बोलता झाला मेधा ब्राह्मण. आता जाता सांगेन तुझे निर्गुण एकाग्र चित्ते श्रवण करी. मेधा ब्राह्मण, मेधा ऋषी ते सांगतात राजाला, राजा मी सांगेन पण ते तू एकाग्रपणाने श्रवण करावं लागेल. कथा जी आहे ती मनाची एकाग्रता केल्याशिवाय त्याची प्राप्त होईल. आता ती सगळी कथा आपण उद्या ऐकणार आहोत. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय, जगदम्बा माता की जय। आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती, लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची, उभी ही माय अनाथाची, आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्यभर, नितीना वीर गुलाला, दर्शना संत संग आला, जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत, गुंतले चित्त हरी पाये, गुंतले चित्त हरी पाये, गणुरा पाव विठाबाई, आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। दुर्गे दुर्गटभारी, दुर्विण संसारी, अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाथे वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुमर्दिनी, हो दैत्यासुमर्दिनी, गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी त्रिभुवनि भुवनि, पाता तुझई सेनानी, काली श्रमले वरंतु नभोर वेकाही, साही विवाद करता पडलो प्रवाही, हेतु भक्ताला के पावचल उलाही, जय देवी महिषासुमर्दिनी, हो दैत्यासुमर्दिनी, गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी त्रिभुवनि भुवनि, पाहता तुझई सेनाही, चारी श्रमले परंतु नभोर वेकाही, काही विवाद करता पडलो प्रवाही, हेतु भक्ताला के पावचल उलाही, जय देवी महिषासुमर्दिनी, हो दैत्यासुमर्दिनी, गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी प्रसन्न होसी निजरासा, देशापासून सोडी तोडी भवपाशा, अंबे कुलवासून कोणविरास, हरळतल्लिंगाला पदमंकजलेशा, जय देवी महिषासुमर्दिनी, हो दैत्यासुमर्दिनी, गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी घालील नृटांगण वंदेन चरण डोळ्याने माहेर, त्वमे अलंघेन आनंद पूजन भावे वाडेन म्हणे नमः, त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा, त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देव काय नमाच्या मृतेन्द्रिय वाग्दात्मनामातु, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि, अस्तुतां ते शुभं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल।
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.